नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड टेक्चर चॅनल। आज आपण बघणार आहोत लोकसत्ता या न्यूजपेपरमध्ये आलेली एक महत्त्वाची अपडेट। ती अपडेट कोणती आहे ती बघूया। तर अपडेट आहे MPSCच्या 16 परीक्षांचे वेळापत्रक जाहीर। यावर्षी जाहीर केलेल्या परीक्षांचे निकाल रखडलेच। 2024च्या परीक्षाचं वर्षभर चालणारा 2024मध्ये जाहीर झालेल्या विविध परीक्षांचे निकाल आणि परीक्षाही लांबल्या आहेत। MPSCच्या दिरंगाईमुळे 2024मध्ये जाहीर झालेल्या बहुतांश परीक्षा मे 2025पर्यंत चालणार आहेत। काही परीक्षांचे निकाल जाहीर होण्यासाठी 2025 उजाळणार आहे। यात राज्यसेवा, संयुक्त परीक्षा, वनसेवा यांचा समावेश आहे। तर ही नागपूरातून आलेली आहे। स्पर्धा परीक्षांची तयारी योग्यरीतीने करता यावी, परीक्षा नेमक्या कधी आहेत याचा अंदाज यावा यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून म्हणजेच MPSC दरवर्षी संभाव्य वेळापत्रक प्रसिद्ध केले जाते। त्यानुसार 16 परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक शुक्रवारी जाहीर करण्यात आले। यात राज्यसेवा पूर्व परीक्षा सप्टेंबर 2025मध्ये होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। मात्र 2024मध्ये जाहीर करण्यात आलेल्या बहुतांश परीक्षांचे निकाल मुख्य परीक्षा अद्यापही झालेल्या नसल्याने 2025चे संभाव्य वेळापत्रक म्हणजेच गाजर दाखवण्याचा प्रकार ठरणार का, अशी शंका उपस्थित केली जात आहे। मागील काही वर्षांपासून MPSCकडून वेळापत्रकाचे पालन होत नसल्याचे दिसून येते। 2024च्या परीक्षांचे वेळापत्रकही विस्कळीतच आहे। अनेक पूर्व परीक्षा आणि काही परीक्षांचे निकाल रखडले आहेत। त्यामुळे उमेदवारांचे पूर्ण वर्ष वाया गेले आहे। आयोगाकडून 2025चे वेळापत्रक जाहीर होण्यास विलंब झाला होता, त्यामुळे विद्यार्थ्यांची चिंता वाढली होती। अखेर आयोगाने शुक्रवारी वेळापत्रक जाहीर केले। पूर्व परीक्षेची जाहिरात जानेवारी 2025मध्ये येणार असून परीक्षा सप्टेंबर 2025मध्ये होण्याची शक्यता आहे। यात 9 राजपत्रित सेवांचा समावेश राहणार आहे। तर राज्यसेवा मुख्य परीक्षांचं वर्णनात्मक स्पर्धा परीक्षांच्या आंदोलनाची दखल घेत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने वर्णनात्मक स्वरूपात परीक्षा घेण्याचा निर्णय 2025पासून लागू करण्याची घोषणा केली होती। त्यानंतरही विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम होता। मात्र आयोगाच्या संभाव्य वेळापत्रकानुसार आता 2025पासून राज्यसेवा परीक्षा वर्णनात्मक पद्धतीनेच होईल, ही बाब स्पष्ट झाली आहे। नवीन पद्धतीने परीक्षा होणार असल्याने अभ्यासाच्या पद्धतीमध्ये बदल होणार आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी मोहित मोटिवेटेड चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।